नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास यामधील वैदिक संस्कृती या टॉपिकवरती प्रमुख 25 प्रश्न बघणार आहोत. तर चला त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात टिंबटिंब संस्कृतीचा विकास झाला आहे. त्याचं उत्तर आहे वैदिक संस्कृती. प्रश्न दुसरा, ग्रंथाची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला टिंबटिंब संस्कृती म्हणतात. त्याचं उत्तर आहे वैदिक संस्कृती. प्रश्न तिसरा, वैदिक संस्कृतीचे वैशिष्ट्य टिंबटिंब आहे. त्याचं उत्तर आहे वाङ्मय. प्रश्न चौथा, टिंबटिंब हा पहिला ग्रंथ होय. त्याचं उत्तर आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा पहिला ग्रंथ होय. प्रश्न पाचवा, जोड्या लावा. तर क्रम दिला आहे आणि इकडं ग्रंथ दिलेत. पहिला क्रम बघा. पहिला ग्रंथ ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद, चौथा अथर्ववेद. पुढचा प्रश्न 6वा, जोड्या लावा. तर क्रम आणि इकडं ग्रंथ दिलेत. 5वा ग्रंथ आहे ब्राह्मण ग्रंथ, 6वा आहे आरण्यके, 7वा उपनिषदे. पुढचा प्रश्न 7, ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास टिंबटिंब म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऋचा म्हणतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. त्याचं उत्तर आहे यजुर्वेद. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. त्याचं उत्तर आहे सामवेद. सामवेद हा भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. पुढचा प्रश्न, टिंबटिंब याचा अर्थ गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. त्याचं उत्तर आहे उपनिषदे. पुढचा प्रश्न, उपनिषदात कोणत्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. त्याचं उत्तर आहे सृष्टीची निर्मिती कशी झाली. आणि दुसरा प्रश्न, ईश्वर म्हणजे काय. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील लोकांचा टिंबटिंब हा प्रमुख व्यवसाय होता. तर याचं उत्तर आहे शेती हा प्रमुख व्यवसाय होता. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. ऋग्वेद या ग्रंथामध्ये स्तुती गाणारी कवने आहेत. तर यजुर्वेदमध्ये काय आहेत, यज्ञाविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे. ब्राह्मण ग्रंथ, तर यामध्ये वेदाचा वापर कसा करावा याची माहिती दिलेली आहे. उपनिषदे याच्यामध्ये गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान असं त्याचा अर्थ. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. सामवेद या ग्रंथामध्ये संगीताचा पाया. अथर्व ग्रंथात काय आहे, औषधी वनस्पतीची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. आरण्यके हा अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील समाज टिंबटिंब होता. तर तो पितृप्रधान होता. पुढचा प्रश्न, वैदिक काळात अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न वैदिक काळात अंधश्रद्धा कमी करण्याचे प्रयत्न कोणी केले. त्याचं उत्तर आहे चार्वाक आणि दुसरा आहे तो कपिल. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील 4 वर्ण. पहिला वर्ण आहे ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. पुढचा प्रश्न, जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे टिंबटिंब होय. त्याचं उत्तर आहे आश्रम व्यवस्था. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. त्यात 4 दशा दिलेल्या आहेत आणि त्याचं ते कोणतं श्रम आहेत ते. पहिला आहे विद्यार्थी दशा. याच्यामध्ये विद्यार्थी दशेतच त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारायचं असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर दुसरी दशा आहे ती वैवाहिक आहे. त्याच्यामध्ये आहे गृहस्थाश्रम, म्हणजे लग्न वगैरे करून ते गृह आपलं सांभाळायचं. तिसरं आहे ती निवृत्ती दशा. तर याच्यामध्ये आहे वानप्रस्थाश्रम, तर जंगलामध्ये हे करायचं तिथं.
तपश्चर्या वगैरे करायचं. आणि शेवटी आहे तो संन्यासी दशा, त्याच्यामध्ये काय आहे, संन्यासाश्रम आहे. असं त्याच्यामध्ये 4 दशा आहेत. पुढचा प्रश्न, अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास टिंबटिंब म्हणत. त्याचं उत्तर आहे हवी. प्रश्न 21, अग्नीत हवी अर्पण करण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब हवी. त्याचं उत्तर आहे यज्ञ. पुढचा प्रश्न, वैदिक काळात टिंबटिंब हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. त्याचं उत्तर आहे निष्क. प्रश्न 23, प्राचीन वाङ्मयात कोणत्या विद्वान स्त्रियांचे उल्लेख आढळतात? त्यामध्ये गार्गी, मैत्री आणि लोपमुद्रा. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील लोक कोणत्या वाद्याचा वापर करीत? तर त्याच्यामध्ये बघा ते वीणा, शततंतू, झांजा, शंख, डमरू आणि मृदुंग. शेवटचा प्रश्न बघा, टिंबटिंब काळात वर्णव्यवस्थेमुळे समाजात उच्च नीच भेदभाव निर्माण झाला होता. त्याचं उत्तर आहे वैदिक. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.